रामकृष्ण हरी मंडळी. एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. एक आजची घटना अशी आहे की याच्या अगोदर आपण अशा घटना ऐकल्या होत्या की मुलीचे किंवा बायकोचे पूर्वाश्रमीचे नवीन प्रेम तिला काही दिवसानंतर भेटल्यानंतर तिला नवऱ्याचा तिरस्कार वाटू लागतो. म्हणजे शाळा कॉलेजमध्ये तुमचं एका मुलाबरोबर प्रेम होतं, काही कालानंतर तुमचं काय म्हणतात तुमच्यात दुरावा निर्माण होतो आणि लग्नानंतर मुलं झाल्यानंतर परत तो प्रियकर तुम्हाला नव्याने मिळतो किंवा भेटतो आणि नंतर तुमचं ते जुनं प्रेम परत जागं होतं. मग अशा स्टेपला काय करायचं? तर मग एकच पर्याय राहतो, आपला जो आत्ताचा जोडीदार आहे त्याला मारायचं आणि त्याच्याबरोबर पळून जायचं. अशा घटना महाराष्ट्रात यापूर्वी अनेक घडल्यात आणि त्याच प्रकारची ही आजची घटना आहे. ही घटना आहे मुंबईतील मीरा भाईंदर येथील. मीरा भाईंदर हा तसा उच्चभ्रू लोकांचा भाग. तिथे बरेचसे खूप मोठे मोठे लोक राहतात आणि तिथेच एक राहत होता प्रमोद पाटणकर. अर्थात नाव बदललेलं आहे, तिन्ही पात्रांचं नाव बदललेलं आहे, आपल्याला कोणाची बदनामी करायची नाही. प्रमोद पाटणकर हे मूळचे रायगडचे. रायगड जिल्ह्यात ते शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते मुंबईला आले. तिथे त्यांनी छोटे मोठे काम करता करता एक LIC एजंट म्हणून नोकरी सुरू केली. LIC एजंटचीच नोकरी करता करता ते शासकीय सेवेत LICमध्ये शासकीय सेवेत रुजू झाले. तिथे ते चांगले त्यांच्या मेहनतीने आणि त्यांच्या कार्यतत्परतेने मोठ्या पदावर पोहोचले. तिथे मग आता मुलगा सरकारी नोकरीला लागला म्हणून प्रमोद पाटणकरांचे आईवडिलांनी त्यांच्यासाठी मुलगी शोधायला सुरुवात केली. तर मग मुलगी तिथलीच म्हणजे रायगडचीच, पण जे मीरा रोडला म्हणजे मीरा भाईंदरमध्येच मीरा रोडला स्थायिक झालेल्या दीप्ती बाविस्कर यांच्याशी तिचा विवाह ठरला. दीप्ती ही तशी दिसायला सुंदर आणि उच्च शिक्षणाने सुद्धा ग्रॅज्युएशन केलेली होती. हळू आता त्यांचा विवाह झाला आणि हळूहळू ते संसारात रमले. संसाराला जवळजवळ 10 वर्ष पूर्ण झाली. त्यामध्ये त्यांना एक छोटीशी मुलगीही झाली. त्यांनी पहिल्या अपत्याचं जसं सगळ्यांना कौतुक असतं तसं त्यांनी तिचं मोठं थाटामाटात नामकरण केलं. पण अचानक त्यांच्या संसारामध्ये असा एक टर्न पॉईंट आला की एक सुखी चाललेला संसार अचानक अधोगतीला सुरुवात झाली. त्यांच्या जीवनात म्हणजे दीप्तीचा अगोदरचा प्रियकर, ज्याचं नाव होतं समाधान. प्रियकर म्हणण्यापेक्षा याच्या अगोदर म्हणजे प्रमोद पाटणकरच्या अगोदर तिचा विवाह समाधानशी ठरवण्यात आला होता. पण ह्याचे प्रमोद पाटणकरचे सरकारी जॉब आणि घरची परिस्थिती चांगली म्हणून तिच्या घरच्यांनी तिचं लग्न समाधानबरोबर मोडून प्रमोदबरोबर ठरवलं होतं. पण त्यापूर्वी समाधान आणि दीप्तीमध्ये चांगले प्रेमसंबंध तयार झाले होते. ते एकमेकांना भेटत होते, त्यांची एकमेकांबरोबर चांगली बॉन्डिंग झाली होती. पण ते नंतर त्यांनी समाजाच्या विरुद्ध नको जाण्यासाठी किंवा समाजात आपलं स्थान टिकवण्यासाठी दीप्तीने समाधानबरोबरचं नातं तोडलं आणि प्रमोदबरोबर संसार थाटला. पण लग्नाच्या 5 ते 10 वर्षानंतर तिचे प्रेम पुन्हा जागं झालं. लग्नानंतर 5 ते 10 वर्षानंतर पती आणि पत्नीमध्ये जो दुरावा निर्माण होतो, शक्यतो त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न समाधानने केला. समाधान तसा पुण्याला राहणारा, पुण्याच्या एका फायनान्स कंपनीमध्ये तो जॉब करायचा. त्याचे लग्नही झाले होते, त्याला 2 मुले होती, त्याची बायको बँकेमध्ये जॉबलाही होती. म्हणजे त्याचंही सगळं व्यवस्थित चाललं होतं. पण तरीसुद्धा पहिलं प्रेम ते विसरता येत नाही, तशी ही गोष्ट झाली. समाधान हा काही कामाच्या निमित्ताने मुंबईला यायचा. मुंबईला आला की तो दीप्तीला संपर्क करायचा. तोपर्यंत दीप्तीनेही एका चांगल्या कॉलेजमधून MBA कंप्लीट करून ती एका शाळेमध्ये जॉबला लागली होती.
तिचाही तसा व्यवस्थित चाललं होतं, पण मध्येच तिच्या आयुष्यात समाधान नावाचा तिचा जुना प्रियकर आला आणि त्यांचे परत एक प्रकारे प्रेमसंबंध जुळले. नंतर आता समाधान हा दीप्तीच्या नात्यातलाच होता, त्याच्यामुळे कधीकधी तो त्यांच्या घरीही यायचा. पण तो घरी आला तरी प्रमोदला काही अडचण नव्हती, कारण तो अगोदरही त्यांच्या नात्यातला असल्यामुळे तो त्याला ॲडजस्ट करायचा. आणि तसाही पुण्यावरून कोणी आलं की मुंबईमध्ये शक्यतो पहिल्यांदा राहायचा प्रॉब्लेम तयार होतो. त्याच्यामुळे कोणीही नातेवाईक आपल्या घरामध्ये एका दिवसासाठी कोणालाही ॲडजस्ट करतात. त्याच्यानंतर विषय असा झाला की दीप्ती आणि समाधानचे हळूहळू पहिल्यासारखे प्रेमसंबंध फुलू लागले. दीप्तीला अगोदरची एक मुलगी होती, हे ती पूर्ण विसरली आणि मुलीला काही दिवसानंतर मुलगी त्यांच्या प्रेमसंबंधामध्ये अडचण किंवा शारीरिक संबंधामध्ये अडचण निर्माण व्हायला लागली, म्हणून मुलीला त्यांनी मामाच्या घरी ठेवले. मुलगी 3 वर्षाची होती. तर एके दिवशी असंच प्रमोद बायकोचा मोबाईल चेक करत होता. चेक करता करता त्याला समाधान आणि दीप्ती यांचे काही अश्लील व्हिडिओ आणि फोटो सापडले. हे पाहून प्रमोदची तळपायाची आग मस्तकात गेली. आपण ह्या समाधानवर आणि बायको दीप्तीवर जेवढा विश्वास ठेवला तो तर यांनी मातीत मिसळला होता. आणि समाधान तर हा तसा आपला पाहुणाच होता, तरीसुद्धा त्याने असं का केलं याचे त्याला समजू शकले नाही. त्याने दीप्तीला त्याचा जाब विचारला. दीप्तीने हळूहळू हे सगळं आम्ही बंद करतो, आमच्याकडून चूक झाली असं म्हणून त्याचा विषय तिथे तात्पुरता संपवला. आणि समाधानलाही तिने ताकीद दिली की आता इथून पुढे हे असले करू नको. पण काही म्हणतात ना, ते सवय जात नाही आणि यांनी परत एकदा आपण भेटायचं असं सुरू केलं. पण आता याच्या अगोदर आपण जे घरामध्ये भेटायचो ते आता बाहेर भेटू लागले, लॉजवर भेटू लागले. एके दिवशी सहज प्रमोद दीप्तीच्या शाळेमध्ये, ती शाळेमध्ये जाते का हे चेक करण्यासाठी गेला. शाळेत तर दीप्ती नव्हती. मग याच्या मनात वेगळीच शंका निर्माण झाली. संध्याकाळी घरी आल्यानंतर त्याने दीप्तीला प्रश्न विचारला, मी तुझ्या शाळेत आलतो तेव्हा तू तर शाळेत नव्हती, शाळेत जाते सांगून तू जाते कुठे? तेव्हा तिने माझी तब्येत खराब झालती, मी आईवडिलांच्या घरी जाऊन झोपले होते असं कारण सांगून परत एकदा वेळ मारून नेली. तर आता त्यांच्या समाधान आणि दीप्ती यांच्या प्रेमसंबंधामध्ये प्रमोद हा जास्तच अडसर वाटू लागला होता त्यांना. मग त्यांनी त्याचा काटा काढायचा असा प्लॅन केला. एके दिवशी समाधानने दीप्तीला 10 झोपेच्या गोळ्या आणून दिला आणि त्या प्रमोदच्या चहामध्ये टाक, म्हणजे तो मरून जाईल असं सांगितलं. पण 10 झोपेच्या गोळ्यांनी प्रमोदला काहीच झालं नाही, तो परत हाय तसाच झाला. दुसऱ्या दिवशी तिने परत त्याला 10 झोपेच्या गोळ्या आणून दिल्या, तरी त्याला काहीच फरक पडला नाही. शेवटी समाधानने दीप्तीला 20 झोपेच्या गोळ्या आणून दिल्या. तिने एकाच वेळी 20 झोपेच्या गोळ्या प्रमोदच्या चहामध्ये टाकल्या. वेळ होती दुपारची. त्या दिवशी प्रमोदला सुट्टी होती आणि दीप्तीलाही सुट्टी होती. आणि जो त्यांचा प्रियकर होता समाधान, तोही मुंबईमध्येच होता आणि त्यांच्या घराच्या आसपासच होता, फक्त तो समोर येत नव्हता. दुपारची वेळ होती. दीप्तीने चहा केला आणि त्याच्यामध्ये 20 झोपेच्या गोळ्या टाकल्या. आता 20 झोपेच्या गोळ्या आणि चहा प्याल्यानंतर प्रमोदला लगेच झोप लागली. तो बेडवर चहा पिला आणि सहज झोपी गेला. तिकडून लगेच समाधान त्याच्या घरामध्ये शिरला. घरात दीप्ती होतीच. दीप्तीने पतीचे प्रमोदचे पाय दाबून धरले आणि समाधानने त्याचा दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर त्यांनी त्याला बेडच्या खाली ठेवले जमिनीवर आणि त्याच बेडवर त्यांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. नवऱ्याचा मृतदेह शेजारी असूनही त्यांची तिथे शारीरिक वासना जागी झाली होती.
मग आता हे प्रकरण मिटवायचं कसं, म्हणून त्यांनी एक बनाव रचला. तो असा की त्या उशीच्या खाली त्यांनी एक कंडोमचे पाकिट ठेवले आणि जी ते याची हत्या केली होती त्या घरात बेडरूममध्ये त्यांनी सगळे कपडे अस्तव्यस्त केले आणि त्याचा मोबाईल, पतीचा मोबाईल स्विच ऑफ करून त्याच्या खिशामध्ये ठेवला. पण यांच्या जाताना एक डोक्यात एक आयडिया आली नाही की पतीच्या मोबाईलमध्ये काही पैसे होते, ते जर म्हणजे त्यांना तो बनाव हा चोरीचा आहे असं वाटण्यासाठी त्यांनी हे प्रकरण केलं होतं. तर त्यांनी अख्ख्या रूममध्ये कचरा केला, कपडे अस्तव्यस्त टाकले आणि 2 चहाचे कप, एका चहाच्या कपाला लिपस्टिक लावली आणि एक कप तसाच तिथं ठेवला आणि ते निघून गेले दोघेही. ती जेव्हा संध्याकाळी 11 वाजता माहेरून आली घरी तेव्हा तिने दरवाजा वाजवला, पण हे सगळं अगोदरच ठरलं होतं. पण तिने दरवाजा वाजवला, दरवाजा काय उघडला गेला नाही. तिने तिच्या स्वतःकडच्या चावीने दरवाजा खोलला. आतमध्ये पतीचा मृतदेह पाहून तिने खोटं खोटं रडायचं नाटक केलं मोठ्या मोठ्याने आणि तिच्या आईवडिलांनाही त्याची बातमी दिली. आईवडिलांनी पोलीस घेऊन आले. पोलिसांनी रीतसर पोस्टमॉर्टम आणि पंचनामा केला आणि बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवली. पण पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये त्याला झोपेच्या गोळ्या देऊन त्याची एका दोरीने गळा आवळून हत्या करण्यात आली होती असं स्पष्ट होतं. मग आता हा संशय घ्यायचा कोणाकडे? तर मग त्यांनी काही दिवसानंतर म्हणजे 10वा झाल्यानंतर पत्नीची चौकशी केली. तर पत्नीची अगोदर कॉल हिस्ट्री, तिचे सोशल मीडियाचे अकाउंट, याच्याबरोबर त्यांनी ती जास्त करून कोणाबरोबर बोलत होती, चॅटिंग करत होती, तिची माहिती काढली आणि तिच्यावरून की त्यांना एक संशय आला की हिनेच त्याचा हत्या केली. तर मग तिला चौकशीसाठी बोलवण्यात आले. चौकशीसाठी बोलवल्यानंतर तिने शक्यतो अगोदर मी काही केलं नाही असं नेहमीप्रमाणे जसे गुन्हेगार सांगतात त्याप्रमाणे ती सांगायला लागली. कोणीतरी चोरीच्या बहाण्याने आला आणि माझ्या पतीची हत्या करून गेला असं ती सांगू लागली. समाधान आणि माझ्यात संबंध होते, पण ते आम्ही 2-3 वर्षापूर्वीच बंद केले होते, आता आमच्यात काही नाही असं ती सांगू लागली. नंतर पोलिसांनी समाधान याची चौकशी केली. समाधानची सुद्धा तो पण तसाच सांगितला. पण जेव्हा त्यांची कॉल हिस्ट्री आणि चॅटिंग हे जेव्हा समोर आलं तेव्हा त्यांचा भांडाफोड झाला आणि ते ह्या गुन्ह्यात पूर्ण अडकले. तर अशा प्रकारे सांगायचा उद्देश असा की एक सुखी संसार चाललेला असताना दोघेही नवरा बायको चांगले पैसे कमवत होते, चांगल्या भागात राहत होते, व्यवस्थित सेटल झाले होते, सुखी संसार होता. पण एक जुना प्रियकर मिळतो आणि तुमच्या सुखी संसाराला घोड्या लावून जातो. तर अशा प्रकारे ही घटना आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.